हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत असाल तर मी चैताली तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे तीर्थचा बड्डे. तर तीर्थचा बड्डे निमित्त आम्ही गाडी बुक केली होती आणि 10-12 दिवसा अगोदरच गाडी बुक केली होती आणि ती बड्डेच्या दिवशी आणायचा आम्ही विचार केला होता आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. तर त्याचा बड्डे आहे आणि गाडी पण आज येणार आहे. तर आनंद हा दुप्पट झालेला आहे. तर त्याचा बड्डे आणि गाडी आपली आज घ्यायला चाललो आहे आम्ही. तर कोणती गाडी घेतली, मोपेड घेतलेली आहे. कोणती घेतली, कोणता कलर घेतला हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जातील. तर चला मग आपण वेळ न घालवता पटकन जाऊया, गाडी घेऊन येऊया, कारण लवकर मग नंतर आल्यानंतर बड्डेची तयारी करायची आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण शोरूममध्ये जाऊया आणि तिथे थोडंसं क्लिक घेऊया. तर फायनली गाईज आम्ही इथे शोरूममध्ये पोहोचलेलो होतो आणि इथे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आज तीर्थच्या बड्डेच्या निमित्त आम्ही ही गाडी घेतली आहे. तर त्यांनी इथे छान केक वगैरे आणला आणि केक कट करायसाठी तीर्थ नाहीच बोलत होता, कारण तो खूप चिडचिड करत होता आणि आज बड्डे असल्यामुळे तो सकाळीच उठलेला होता. तर त्याची झोपेची वेळ झाली होती. तर चिडचिडमुळे तो त्याने केक कट केला नाही. तर त्याच्या वाटेचा मयूरनेच केक कट वगैरे करून घेतला, तुम्ही बघू शकता. तर इथे छान सेलिब्रेशन वगैरे झालं त्याच्या बड्डेचं. तर खूप छान वाटलं असं त्यांनी बड्डे वगैरेसाठी केक वगैरे आणला. तर ही गाडी माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, कारण मी न मागता मिळालेलं मला हे गिफ्ट आहे. आणि तीर्थचा बड्डे पण स्पेशल याच्यासाठी आहे की या दिवशीच माझ्या सासऱ्यांचासुद्धा बड्डे असतो. ते आमच्यामध्ये नाही आहेत तरी त्यांच्या बड्डेच्या दिवशी, म्हणजे आम्ही लग्नानंतर त्यांच्या बड्डेच्या दिवशी एका बड्डेला आम्ही टी व्ही घेतली होती. त्याच्यानंतर तीर्थ ज्या दिवशी झाला होता त्या दिवशी AC फिट केली होती. तर आम्ही म्हणजे तो दिवस खूप खरंच आमच्यासाठी स्पेशलच असल्यासारखा आहे, कारण की त्यांच्या बड्डेच्या दिवशी तीर्थचं येणं आम्हाला खूप म्हणजे स्पेशलच वाटलं होतं. तर तीर्थच्या येण्याने खरंच आमचे आयुष्य खूप बदललेलं आहे. म्हणजे तो आल्याने खरंच इतकं म्हणजे घराला घरपण म्हणा किंवा वेगळं काही आमच्या आयुष्यात झालेलं आहे. आणि इथे एक गेम वगैरे होता, ते म्हणजे गिफ्टसाठी. तर इथे मी तो 7 पीसचा स्नॅक सेट आम्हाला गिफ्ट मिळालेला होता. आणि फायनली मी गाडी ओपन केली आणि तुम्ही कलर बघू शकता. ज्युपिटर I10 आहे आणि कॉपर कलरची आहे गाडी. तर तुम्हाला कलर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हे नवऱ्याने घेऊन दिलेलं मला एक गिफ्ट आहे. भलेही त्याच्या बड्डेच्या दिवशी मला घेऊन दिलं, पण स्पेशली माझ्याचसाठी होता, कारण माझ्याकडे गाडी नव्हती आणि कुठेही जायचं म्हटलं तर खूप अडून जात होती मी. नेहमी प्रत्येक ठिकाणी मला ऑटोसाठी पैसे खूप माझे जात होते, ऑटोनी जाण्या-येण्याला. तर गाडी ही आवश्यकच होती. तर आम्ही मग घरी गाडी वगैरे आणली. त्याच्यानंतर मग मयूर घरी आल्यानंतर प्रोग्रामवर वगैरे गेला, कामात होता, त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी पूजा केली गाडीची. मयूर इथे पूजा करून घेत होता. तीर्थ पण त्याच्या बाजूला म्हणजे हे करत होता, बघत होता पूजा करत आहेत पप्पा. तर बघू शकता तुम्ही गाडीचा कलर कसा वाटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला हे गिफ्ट खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मी न मागितलेलं गिफ्ट आहे हे. मी त्यांना खूप हट्ट केला नव्हता की गाडी पाहिजेच. त्यांनी अचानक मला म्हणजे अचानक प्लॅनिंग झाली की चला गाडी घेऊया बा म्हणून. तर कसा वाटला कलर, गाडी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असं झालं आमचं बड्डे सेलिब्रेशन. आणि बड्डे सेलिब्रेशनचा एकही व्हिडिओ मी घेतलेला नाही इथे, कारण कसं घरात सगळे पाहुणे आलेले होते आजूबाजूचे. जास्त काही मोठं सेलिब्रेशन केलं नाही, पण छोटंसंच केलं. तरी पण मी एकही व्हिडिओ इथे घेऊ शकली नाही. तर छान मयूरने इथे पूजा वगैरे करून घेतली. तीर्थ पण बघू शकता कसा बघतो आहे पप्पांकडे. त्याला गाडीवर बसायला खूप जास्त आवडते, म्हणजे फिरायसाठी खूप जास्त आवडते. आणि मला खरंच खूप गरजेची होती ही गाडी. कुठेही यायचं म्हटलं तर मी खूप अडून जात होती. तर त्याच्यामुळे खूप आवश्यक ही गोष्ट माझ्यासाठी होती.
तर फायनली ती मला मिळालेली आहे. ती तीर्थच्या बड्डेच्या दिवशी आणि काही दिवसांनीच माझा पण बड्डे येतो. तर हे माझ्यासाठी गिफ्ट असं समजा तुम्ही. तर इथे पूजा वगैरे झाली आणि इथे समोर मी पण पूजा वगैरे करून घेतली गाडीची आणि सगळे आले होते. तर पटकन आम्हाला केक वगैरे कट करून घ्यायचा होता कारण उशीर झालेला होता थोडा. तर अशा प्रकारे आम्ही पूजा केली. तीर्थचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि ही गाडी तीर्थच्या बड्डेच्या दिवशी आणली. खरं तर सगळेजणं म्हणत होते की गुढीपाडव्याला आणा, पण मयूर नाही बोलला की तीर्थच्या बड्डेच्याच दिवशी आपण गाडी आणूया. तर गाडी आम्ही म्हणून ही तीर्थच्या बड्डेलाच आणली. तर कसा वाटला व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. गाडीचा कलर कसा वाटला ते सुद्धा सांगा. व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. आणि हां, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. खरंच तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. असंच माझ्यावर प्रेम असू द्या आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ते इथे माझी पूजा वगैरे चालू होती. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.